नमस्कार मंडळी, कशी आसात? बरी आसात ना? मी बरी आसा आणि गुड इवनिंग सगळ्यांनी. आणि हॅपी फ्रेंडशिप डे माझ्या फुल फॅमिलीक, जी तुम्ही मी तुमच्याबरोबर कनेक्ट आसा आणि तुम्ही माझ्या बरोबर म्हणतात तशी. आज मी प्रत्येक माणसाचो स्टेटस बघला आहे, फ्रेंडशिप विश केलेला बघला आहे. पण आणि मंडळी मी काय स्टेटस दवरले ना तर तुमकां सांगताय. मी अशी म्हणजे फील केलं ती फ्रेंडशिप असं रामायण महाभारत म्हणतात तिथून बघला असं आहे. मी ॲक्च्युली बघला असं आहे ती स्टोरी म्हणून. आणि ती फ्रेंडशिप म्हणजे खरीच एकमेव अशी इतकी अनमोल आणखी खूप मेळा काही मुश्किल बघूक आजच्या लायफात. आणि अशी जावं शकना ना अशी की इतकी कोणती सांगा दे निर्मळ आसा दे बरी की अशी आपली दोस्ती आसा म्हणून, पण तशी जावं शकना ना. ती म्हणजे कृष्णा आणि सुदामा. त्यांच्या दोस्तेक लालच ना, खूप इतकी अनमोल गोष्टच ना मंडळीनं कृष्णा आणि सुदामाची. आणि आजकालच्या लायफात ना माणूस आपलं लेवल बघून फ्रेंडशिपही करता, माणसाचे मन बघून माणुसकी बघून करणार ना मंडळीनं. त्याचं स्टँडर्ड काय असा, त्याचं पोझिशन काय असा, आता कसा असा त्याच्याबरोबर दोस्ती दवरू शकतो का अशी. कारण माणुसकी किंवा त्याचा राहणीमान ह्या असं बघून माणूस स्टेटस आपलं बघून फ्रेंडशिप करतात. कारण माणसाचे मन बघून माणुसकी बघून आपल्या मनाक माणूस तर बरा पडटा, मन आपले जुळतं आणि आपण त्या माणसाक भरोसाने कसली गोष्टी सांगा शकतो काय, फ्रेंडशिप आपली रवा शकता काय, वागा शकता काय आम्ही एकमेव अशी फ्रेंडशिप बघणं ना मंडळीनं. खूप बघलो मी. आणि जर एकतर्फा असता फ्रेंडशिप म्हणा, जो मी फ्रेंडशिपीत प्रेम असता माझे ना तो समोरच्या माणसात नसता. अशी झालेली असा आजकालची लायफात. तुम्ही कसा म्हणतात तर सांगा. कारण मी असं सांगणे ना की सगळ्यात प्रत्येक माणसाची तशी असता. फ्रेंडशिपात स्वार्थ न समजा. फ्रेंड म्हणजे मी मनात काय फील करतो त्यांना मी त्याका सांगायच्या पहिले त्याका माणसाक कळाक जाय माझ्याकडे आज काय ना, त्याच्याकडे काय असा. माणसाक कमीपण दाखवक व चार चौघात त्या माणसाक पाडूक किंवा ज्यांना गरज असं त्यांना त्या माणसाक सांडूक, अशा गोष्ट कना दोस्ती नसता मंडळीनो. असा माणूस की 24 वरात त्या माणसा खातीर अवेलेबल आसाक जाय. हां, माझी दोस्ती अशी असा की त्याच्यापेक्षा माझे दुनियेत आणखी काय ना. आपलं प्रेम असा दोस्तीत, आपलं साथ असा, आपलं विश्वास असा, हीच आपली दोस्ती असे तर्फे दोस्ती जाई मंडळीनं. भयंकर भिया तुम्ही दोस्ती करू. कारण आपले मन काय असं तसा माणूस आम्ही शोधतो. त्या प्रेम भावना ती बघून आम्ही दुसऱ्या समोरच्या व्यक्तीच शोधतो. कारण ती समोरची व्यक्ती तशीच नसता. कारण आजकाल कसा प्रेम हो आंधळं असताना तसे दोस्तीसुद्धा मी सारखे असतो किंवा त्या समोरचा माणूस सारखे असता, पण दुसरा काय सांगता त्याच्यावर आम्ही जास्ती भरोसा दवरतो. दुसऱ्याचेर जास्ती किंवा दुसऱ्यानं काय सांगला हां झालं ते दुसतेत फुटाफट आता ते सारख्या नाही तुझं ह्या तथा माणसान दुसऱ्यान सांगला की दुसऱ्यान कान भरले म्हणून आपल्या ह्याच्यात नसता. कारण त्या दुसऱ्याच्या सांगण्याने ते दोस्ती केलेली असते काय ना. प्रेम तुझ्या मनात ज्या माणसाबद्दल भावना असत, प्रेम असा, आदर असा, सन्मान असा त्या माणसाबद्दल, तर ती दोस्ती न त्याला काय फायद्याची दोस्ती ती. त्या माणसाक त्या प्रेमान बघू शकणे ना, त्या माणसाचे प्रेम व्यक्त करू शकणे ना, तो प्रेमातच बघणे ना मुळात त्या माणसाक. जर त्या दोस्ती कसली करतले मंडळीनं. दोस्ती काय असता, जे माझ्या सगळ्या गोष्टी मी कसा असो, बाद असो वाईट असो कशाही परिस्थितीत, तर तुझे तीच भावना असूंक जाय त्या माणसाक. कारण त्या मनापासून त्याका मानलेला असतंय ना, तोच तर खरं प्रेम असता. माझं सुखदुःख ही जितके माझा असा तितके तुझा असूंक जाय त्या माणसाबद्दल. असा न्हू की दिखाव्याचा 2 दिसा खातीर दोस्ती नसता. जी आज त्या दोस्ती केल्या ती मरामेरेन टिकोवंक जाय. म्हाका जितके त्रास जाता तितकोय तुका जावंक जाय, तुका जाता तितको म्हाका जावंक जाय. पूण आतां ती दोस्ती ना मंडळीनं, तो प्रेम ना. सुदामा एक खूप गरीब मनीस आणि श्री कृष्णा ह्यो कितको मोठो मनीस देवय आणि सगळ्या गोष्टीन बरो, पूण तेजो प्रेम खेतूर आसलो बघ.
एक साधारण सिंपल एक गरीब घराण्यातल्या माणसाचेर त्याचं प्रेम असलं, ती दोस्ती असली, जितको तो स्वतःचेर प्रेम करणार असलो तितको तो सुदामाचेर करी, जितको त्या सुदामाक कष्ट जाय व तितको तो कृष्णाक जाय कष्ट. कित्याक जाय तेका, कारण तो मनापासून त्या माणसाक माने, मनापासून जितको दुसरो त्या माणसाची छेड करीत तितको त्याका त्रास जाय, कारण तो खरो प्रेम करीना, खऱ्या मनापासून तो बघी की त्या माणसाचो हालत किंवा त्या माणसाकडे काय ना ह्या तो बघणार नसलो, त्या माणसाचा फक्त मन बघी, त्याका जो त्रास जाय बो त्यांना त्याका कितकी वेदना जाय, त्याच्या डोळ्यासून कितके हाल जाय, त्याका जितको घावो जाय तितको त्याका जाय. तो खरो प्रेम आणि खरो भक्ती त्या माणसाची, खरी दोस्ती. त्यांचो ह्यो असो अटूट बंधन असलो ना, खूप तोडूचो प्रयत्न केल्यानी, कितक्या लोकांनी लांछन लायल्यानी, काय काय केल्यानी, पण तो सुटोंक ना, कारण त्यांचा मुळात मन एक असला मंडळीनं, म्हणून त्यांचा सुटोंक ना. ती खरी प्रेम असली, खरी दोस्ती असली, ती देवातय गिनीज बुकातय उरली आणि सगळ्या देवादेवकातय उरली आणि सगळ्या माणसाकनी कळली. पण आता ती दोस्ती ह्या आता खूप कठीण अशी कोणाची आसा जाल्यार खराच देवाकडे मी इतकी प्रार्थना करतो की बरी दवरा, बरी राहा आणि सगळ्यांनी हॅपी फ्रेंडशिप डे. मनासून सांगतो, माझी फ्रेंडशिप माझ्या मनात आसा, तीच माझी. आणि खंयच्याय माणसाची पहिली फ्रेंडशिप तेजी आवस आसता, मागीर सगळें. कारण जे आवशी कडेन खंयचा माणूस चेडू आपला कनेक्ट असताना फ्रेंडशिप, मागीर तो आपल्या दुसऱ्या माणसाक जोडता, फ्रेंडशिप करता, त्या माणसाचं मन बघ. कसा वाटला सांगा, एक कमेंट करा. धन्यवाद मंडळी.